मैदानामध्ये पाठवून द्यायचा चेंडू. चला मोरिया 11 मोरेवाडी 12th मॅन. ही शेवटची सूचना असेल मोरेवाडी टीम साठी. मॅचला सुरुवात झाल्यानंतर जर 12th मॅन आला तर मात्र 2 धावांची पेनल्टी असेल. चला येतोय 12th मॅन. थँक्यू सो मच. 3 ओव्हरची मॅच असेल आणि पहिला सामना आपण पाहिला तर विजय संपादन केला SS11 महिन टीमने. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नितीन मोरे तर नॉन स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन सचिन पवार आणि गोलंदाजी मार्कवर किशोर काटे. पॉवर प्लेचं पहिलं षटक ज्यांनी नुकतीच नवी मुंबई प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली गोलंदाजी केली आहे. कुक्षेत अवेंजर या टीम कडून खेळत असताना किशोर काटे तो मात्र पॉवर प्ले मध्ये या ठिकाणी पहिलं षटक हाताळण्यासाठी येतोय. चला सेकंड सेमीफायनलला सुरुवात आहे. टाळ्यांच्या गजरात सेमीफायनलला आपण सुरुवात करू. SS11 महिन संघ फायनल मध्ये दाखल झालाय. दुसरा संघ कोणता ठरणार ते मात्र आता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. अर्थातच किशोर काटे गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन नितीन मोरे आणि नॉन स्ट्राइकला सचिन पवार. पॉवर प्लेचा पहिला चेंडू. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. दिशा भरकटतोय गोलंदाज किशोर काटे. पंच तुषार सर आमच्याकडे वळतायत. वाईट बॉलचा इशारा करतायत आणि एका धावेने या ठिकाणी धावफलकाला सुरुवात होते. यावेळेस पहा स्लॉट एक चेंडूच्या समाप्तीनंतर बिनवाद 7 धावा धावफलकावर. एक हाय स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळू शकते का? सेमीफायनल पहिली मात्र लो स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळाली आहे. सेकंड सेमीफायनल मध्ये मोरेवाडी टीम मात्र कशा पद्धतीची फलंदाजी करते. यॉर्कर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र वापरलंय. यावेळेस आपण पाहिलं तर पॉपिंग क्रीज मध्ये दोघेही सुखरूप आहेत. पंच किती धावा असतील या? एक धाव तर धावून काढली आहे. आपण पाहिलं तर पल्ला मात्र पंच मात्र सल्ला मसलत केल्यानंतर 2 धावा असतील. ओके एक धावून काढलेली आहे. एक ओव्हर थ्रोचिंग 2 धावेने धावफलक. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर बिनबाद 9 धावा धावफलकावर. स्ट्राईक रोटेट झाली त्यामुळे स्ट्राईकला असेल बॅट्समन सचिन पवार. यावेळेस पहा खोदून काढले गॅप मध्ये बॉल. प्लॅनिंग करून आलेत की काय? कारण पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आक्रमण आणि फक्त आक्रमण आपल्याला पाहायला मिळत आहे. धावफलकावर धावा लागल्या 13. गोलंदाजी मार्कवर किशोर काटे. राईट मोर द विकेट. पुन्हा हाफ ट्रॅकर इन स्विंगर आपल्याला पाहायला मिळतोय. अप्पर एज घेतली बॅटची. घोषित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. धावफलकर धावा 14. 4 चेंडूंचा खेळ आपण पाहतोय. चिखलेवाडी टीमच्या डगआउट मध्ये खेळाडूंमध्ये तणावाचं वातावरण आहे. टेन्शनचं वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय कारण पहिल्या 4 चेंडूवर धावा आल्या तब्बल 14
आणि ते देखील पॉवर प्लेचं षटक आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक. यावेळेस पाहिजे साइड आउट. पुन्हा डी पेक्षा दिशेने चेंडू जातो. कोणताही क्षेत्ररक्षक नाहीये. 18 runs on the score card. Still 1 ball to go. यावेळेस समोर मात्र निलेश कडनं कॅच ड्रॉप होते. आपण पाहिलं तर सिंगल वरच दोन्ही फलंदाज समाधान व्यक्त करतायत. सेन्सिबल क्रिकेट. दुसऱ्या धावेचा कोणताही प्रयत्न होत नाही. त्यांना माहिती आहे आपण जर दोघे या क्रीजवर टिकलो तर मात्र धावसंख्येला चांगला आकार देऊ शकतो. पॉवर प्ले मध्ये तब्बल 19 धावा आल्यात. जबरदस्त बॅटिंग मोरिया 11 मोरेवाडी टीम कडून आपल्याला पाहायला मिळते. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये जाण्याची त्यांना चांगली संधी आहे. सुवर्ण संधी. आतापर्यंत फायनल मध्ये प्रवेश केला नाहीये त्यांनी या स्पर्वामध्ये. आपण पाहिलं तर तब्बल 19 धावा धाव फलकावर पॉवर प्लेच्या समाप्तीनंतर. दुसरा षटक हाताळण्यासाठी प्रशांत आपण पाहतो ऍज अ कॅप्टन या मॅच मध्ये टॉस साठी ते उपस्थित राहिले होते. प्रशांत येत आहेत. आपला रनअप या ठिकाणी सेट करतायत आणि आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज विचार विनिमय सल्ला मसलत करतायत. नितीन आणि सचिन. स्ट्राईकवर असेल सचिन पवार कारण शेवटच्या चेंडूवर आपण पाहिलं तर कॅच ड्रॉप झाली. सिंगल आली. यावेळेस मात्र पंचांच्या डाव्या बाजूने मारा करण्यासाठी सज्ज होतोय. फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळून काढलंय. मिड विकेटला क्लिअर करून डीप मध्ये चेंडू जात असताना दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जीवाच्या आकांताने आपण पाहिलं तर दोन्ही फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये दाखल होत आहेत. टीमची धावसंख्या 21. 1 शॉट. ओके ओके 1 शॉट आहे म्हणजे 20 धावा धाव फलकावर असतील. चला नितीनजी यायचे. चला लगेचच. अंपायरचं लक्ष आहे अगदी. खूप चांगली अंपायरिंग आम्ही पाहतो गेल्या सकाळच्या सत्रापासून. कालच्या दिवसापासून हेमंत तावडे सर तुषार गिरीमकर सर या ठिकाणी करतायत. यावेळेस चेंडूला सोडून दिले आणि वाईट बॉलचा इशारा. पंच 2च मिनिटं. 21 धावा धाव फलकावर आणि आमच्या मुख्य मान्यवरांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न आणि बीट केलं बॅट्समन सचिनला आणि विकेटचं पतन होत आहे. आणि त्या दरम्यान आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक या स्पर्धेला स्पॉन्सर करण्यात आले ते समाजसेवक सन्माननीय अधिकराव पवार साहेबांचं नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय सुमित. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय आणि 21 धावा धाव फलकावर आहेत. अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस सुमितसाठी हा चेंडू निलेशने या ठिकाणी कॅच पकडली आणि सुमितच्या खेळीचा अंत होतोय. नवीन बॅट्समन मैदानामध्ये नवनाथ दाखल होतोय.
दुसऱ्या क्रमांकाचा सेमीफायनलचा सामना आपण पाहतो. एका बाजूला मोरिया 11 मोरेवाडी तर दुसऱ्या बाजूला श्रीराम 11 चिखलेवाडी. दुसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. 21 धावा धाव फलकावर लावल्या गेल्यात आणि 2 फलंदाज माघारी पाठवलेत. नितीन अजूनही तळ ठोकून आहे नॉन स्ट्राईकला, मात्र स्ट्राईकला असेल बॅट्समन नवनाथ. गोलंदाजी मार्कवर प्रशांत. यावेळेस पहा स्लॉट मध्ये चेंडू आणि पुन्हा मात्र जातो हातामध्ये. निलेश मात्र या ठिकाणी दुसरी कॅच पकडत असताना आणि जाऊन नवीन फलंदाज संदेश येतोय मैदानामध्ये. आपण पाहतो ज्या पद्धतीची सुरुवात मोरेवाडी टीमची झाली होती. पॉवर प्ले मध्ये तब्बल 19 धावा आल्या होत्या. त्यानंतर मात्र प्रशांत आला. प्रशांतने मात्र जबाबदारी स्वीकारली. डावखुरा गोलंदाज ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत आणि फक्त 2 धावा त्याने खर्च केल्यात आणि 2 फलंदाजांना माघारी पाठवले आणि एक रनआउट देखील आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस पहा कट केलाय आणि बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. पंच दिशा कळवतील, सिंगल मिळेल. टीमची धावसंख्या 22. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झालाय आणि शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातला. आपण पाहताय, आपण अनुभवताय ज्योतिर्लिंग प्रसन्न चषक 2022 हे सुंदर आयोजन जे रंगतंय या तळवली मैदान, गावदेव मैदान तळवली गावामध्ये. यावेळेस पहा नितीन मात्र उत्तुंग षटकार. 2 षटकार समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 3 गडी बाद 28 धाव फलकावर. अठ्ठावीस 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पॉवर प्ले मध्ये आल्या होत्या 19 धावा आणि या षटकामध्ये आल्यात 9 धावा. पहिल्या 5 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर प्रशांतने धावा खर्च केल्या होत्या फक्त 3 आणि शेवटच्या चेंडूवर मात्र नितीनने ठोकलाय त्याला षटकार आणि त्याच जोरावर धावा लागतात धाव फलकावर 28. 2 ओव्हर मध्ये 28 धावा धाव फलकावर आहेत आणि चांगलं कमबॅक करून दिले प्रशांतने. जो षटकार जर खाल्ला नसता तर मात्र बरीच धावसंख्या अजून कमी आपल्याला पाहायला मिळाली असती. अमोल येतोय तिसरा षटक हाताळण्यासाठी. यावेळेस हाफ ट्रॅकर होता आणि बीट केले बाउन्स उसळीने. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉट येतोय. दुसऱ्या चेंडूवर क्रॉस बॅटेड फटका चांगला मिडल केले पॅरलल आणि टीमची धावसंख्या मजल मारते 34च्या घरामध्ये 34. संदेशसाठी कॅश प्राइज आले. संदीप बोरगे साहेबांकडून 500 रुपयाचं ते त्यांनी नंतर येऊन कलेक्ट करायचे संदेशसाठी. पुन्हा क्रॉस बॅटेड फटका शॉर्ट्स कोलेगला बीट करून मात्र या ठिकाणी 2 धावा बघता बघता पूर्ण केल्यात. दोन धावांनी धावफलक पुढे सरकते 36. पण पाहतोय संदेशने जसा षटकार ठोकलाय संदीप बोरगे साहेबांकडून 500 रुपये आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेत. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील.
धावफलकावर धावा लागतायत 36. यावेळेस पुन्हा बॅकफुटला गेले, पुन्हा स्क्वेअरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलंय. वन बाउंड चेंडूच्या खाली आपण पाहतोय किरण येतोय, मात्र सिंगल रोखू शकणार नाही. सिंगलने धावफलक पुढे सरकतंय आणि जाऊन पोहोचते 37च्या घरामध्ये. 37. अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. एक चांगलं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आलंय मोरेवाडी टीम कडून. चिखलेवाडी टीमच्या समोर एक चांगलं आव्हान आतापर्यंत 37 धावा धावफलकावर. हाफ ट्रॅकर इथे मात्र झेलची संधी होती, मात्र असे कॅचेस पकडणं अवघड असतं. 2 धावा मिळतील. चांगला प्रयत्न झालाय त्या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगला. 39. आता मात्र शेवटचा एक चेंडू शिल्लक. पहिल्या षटकामध्ये 9 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये प्रशांतने, पहिल्या षटकामध्ये 19 धावा आल्या किशोरच्या. प्रशांतने 9 धावा खर्च केल्यात. अमोल मात्र शेवटचा चेंडू घेऊन. यावेळेस 45 धावा धावफलकावर. टार्गेट असेल ते म्हणजे 46 धावांचं, अर्थातच श्रीराम 11 चिखलेवाडी टीम समोर. चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे मोरेवाडी टीम. कृपया जास्त वेळ घेऊ नका, यानंतर अजून एक फायनल देखील खेळवायची आहे. लक्ष आहे 46 धावांचं आणि चेंडू असतील 18, म्हणजे प्रति षटक तुम्हाला सरासरी गाठायची 15ची. अठरा चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता. लक्ष आहे 46 धावांचं. दुसरा सेमीफायनलचा सामना, यानंतर मेगा फायनल, त्यानंतर पारितोषिक वितरण सोहळा. तर चला मोरेवाडी टीम लगेच मैदानामध्ये जायचंय. SS11 वहीन संघ आपण पाहिलं तर सेमीफायनल मध्ये दाखल, फायनल मध्ये दाखल झालाय, मेगा फायनल मध्ये दाखल झालाय. पराभूत केलं त्यांनी कुंभारगाव फायटर्स टीमला. चला क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं लगेचच. मोरिया 11 मोरेवाडी टीम, थँक्यू सो मच विनंतीला मान दिल्याबद्दल. चला 2 फलंदाज श्रीराम 11 चिखलेवाडी टीम कडून मैदानामध्ये दाखल होतील. लक्ष असेल 46 धावांचं, चेंडू असतील 18. कोण ठरणार सेमीफायनल फायनल मध्ये जाणारा दुसरा संघ ते या 18 चेंडू नंतर आपल्याला समजेल. आपण पाहताय, आपण अनुभवताय, पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सळवे 11 सळवे आयोजित ज्योतिर्लिंग प्रसन्न चषक 2022 पर्व पहिलं. आणि पहिल्याच पर्वामध्ये आपण पाहिलं तर खूप सुंदर आणि खूप शिस्तबद्ध असं नियोजन आयोजन संपूर्ण सळवे टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आपण पाहिलं तर आकर्षक ट्रॉफी सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. रेड आणि गोल्डन असं एक कॉम्बिनेशन असलेल्या ट्रॉफीज, त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिक देखील. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर
भवानीनगर सर्वे टीमचं देखील या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही या ज्योतिर्लिंग प्रसन्न चषक 2022 मध्ये सहर्ष स्वागत करतोय. दोन आक्रमक फलंदाज मैदानामध्ये वाटचाल करत असताना एका बाजूला किरण मोरे तर दुसऱ्या बाजूला प्रशांत. आज मात्र प्रशांत याचं कॅप्टन भूमिका पार पाडतोय. 46 धावांचं लक्ष, चेंडू असतील 18 आणि बघूया प्रथेप्रमाणे नितीनच हाताळतोय का पॉवर प्लेचं षटक. येस, नितीनच आपण पाहतोय पॉवर प्लेच्या षटकाची जबाबदारी ऍज अ कॅप्टन या ठिकाणी लीड करतोय टीमला. आणि आपण पाहिलं तर सचिन पवार देखील क्षेत्ररक्षणामध्ये सजावट करतोय, त्याला चांगली साथ मिळते. नितीन आणि मोरे आणि सचिन पवार यांची जुगलबंदी या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूची शहानिशा किरण मोरे करतायत. नॉन स्ट्राईकला प्रशांत आहेत. प्रशांत आज ॲज अ कॅप्टन श्रीराम 11 चिखलेवाड टीमचं नेतृत्व करतायत. आपण पाहिलं तर मुख्य पंच तुषार गिरीमकर सर आणि स्क्वेअर लेग पंच हेमंत तावडे सर, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे क्वालिफाईड पंच, मान्यताप्राप्त पंच, MCA क्वालिफाईड या ठिकाणी आपण पाहतोय. आपण पाहिलं तर नितीन मोरे आपण पाहिलं तर राईट आर्म राऊंड द या ठिकाणी गोलंदाजी करतोय. नेहमीच आपण त्याला या ठिकाणी अशाच पद्धतीची गोलंदाजी करत असताना पाहत असतो. 18 चेंडू जिंकण्यासाठी 46 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला असेल किरण मोरे. यस, पंच इशारा करतात लेट्स प्ले. पहिला चेंडू शैलीमध्ये षटकार याकडे दर्शवत आहेत आणि जसा षटकार येतोय चिखलेवाड टीमच्या डगआउट मधनं टाळ्यांचा कडकडाट आपल्याला पाहायला मिळतोय. कारण किरण मोरे मात्र एक आक्रमक फलंदाज म्हणून जाणला जातो आणि याच गोष्टीसाठी जाणला जातो. अशा पद्धतीच्या लूज डिलिव्हरीज तुम्ही त्याला टाकूच शकत नाही आणि ही विकेट महत्वाची असेल मोरेवाडी टीमच्या दृष्टिकोनातून. पहिल्या चेंडूवर 6 धावा, समीकरण असेल 17-40. पॉवर प्ले मध्ये किती धावा येतील यावर मात्र गणित समीकरण अवलंबून असेल पुढच्या 2 ओव्हरचं. दुसरा देखील या पैसा ज्यांनी या मॅचची तिकीट विकत घेतलीत त्यांनीच मात्र या ठिकाणी मनमुराद आनंद लुटत असताना नक्कीच बॅक टू बॅक तिसरा षटकार जर आला तर 200 रुपयाचं पारितोषिक असेल प्रतीक बोरगे यांच्याकडून किरण मोरे याच्यासाठी. यावेळेस पहा बॅकफुटला गेलेत मात्र तितकंसं टायमिंग जुळलं नाहीये. 1 बाउन्स डीप स्कोअरिंगला चेंडू गॅदर करेपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट केली गेली आहे. सिंगलने धावफलक 13 धावा धावफलकावर. समीकरण असेल 15-33. आता मात्र डावखुरा फलंदाज लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. चांगली रणनीती चिखलेवाडी टीम कडनं आखली आहे कारण पॉवर प्ले मध्ये लेफ्ट राईटी कॉम्बिनेशन वारंवार डोकेदुखी ठरत असतं फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. 3 चेंडू आणि धावा लागल्या धावफलकावर 13. तर सीमारेषा पलीकडे जर जे खेळाडू जवळ उभे असतील त्यांनी थोडंसं मागे यायचंय, थोडंसं मागे यायचंय. सीमारेषा पलीकडे विनंती असेल सर्वांना. यावेळेस पहा खोदून काढलंय, गॅप मध्ये बॉल चाललाय. किरणने आणि अजूनही काय बॅटिंग करतायत दोन्ही फलंदाज, ला जवाब. फुलटॉस टीमची धावसंख्या 19.
समीकरण असेल 13-27. 13 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची आवश्यकता. यावेळेस अपील केले गेले आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जातंय. पंच मात्र कोणती दाद देत नाहीयेत आणि पॉवर प्लेच्या षटकाची समाप्ती या ठिकाणी होते आणि धावा आल्यात 19. नक्कीच ज्या पद्धतीने गणेशजी आपण उल्लेख केला, गणेशजी बोरगे आपल्यासोबत जोडले गेलेत. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पहिल्या इनिंगच्या किशोर काटेने देखील 19 धावा खर्च केल्या होत्या आणि सेकंड इनिंग मध्ये देखील पॉवर प्ले मध्ये नितीन मोरे 19 धावा खर्च केलतोय. हे क्रिकेटचं योगायोग आहे. क्रिकेटची आकडेमोड आपण पाहिले तर बऱ्याच अशा आकडेमोडी आपल्याला टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतात. पण पाहतोय दुसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज प्रतीक येतोय. स्ट्राईकला असेल किरण मोरे. टीमची धावसंख्या 19, लक्ष आहे 46 धावांचं. प्रतीक दुसरं षटक घेऊन येते. पॉवर प्ले संपलाय. यावेळेस स्क्वेअर कट केलंय. डीप कव्हरच्या दिशेने पॉइंटच्या दिशेने चेंडू जातोय. मात्र सिंगलवर समाधान व्यक्त करतायत. सिंगलने धावफलक पुढे सरकतंय. 20च्या घरामध्ये अजूनही 26 धावांची आवश्यकता असेल येणाऱ्या 11 चेंडूंमध्ये. 11-26 असं समीकरण. 11 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 26 धावांची आवश्यकता. त्या दरम्यान आमच्या मुख्य व्यासपीठावर शुभागमन होते सन्माननीय ज्ञानदेवजी कदम साहेब आणि त्याचबरोबर प्रताप कदम साहेबांचं, दोन्ही मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. सन्माननीय ज्ञानदेव कदम साहेब आणि सन्माननीय प्रताप कदम साहेब, दोन्ही मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढले चेंडूला. सचिन पवार चेंडूच्या खाली येतोय. मात्र मिळेल फक्त सिंगल. सिंगलने धावफलक 21. आता मात्र 10 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची आवश्यकता. बॅटर असेल किरण मोरे. यावेळेस ओव्हर पिच डिलेव्हरी आणि स्क्वेअर लेगला मात्र या ठिकाणी कॅच कॅरी केला जातोय. अजित अर्थातच चित्ता या नावाने ज्यांना ओळखलं जातं आणि महत्वाच्या विकेटचं पतन होत आहे. कारण किरण मोरे जो एक घातक फलंदाज आहे, चांगल्या फॉर्म मध्ये या मॅच मध्ये आपण त्याला पाहत होतो, त्याला या ठिकाणी बाद करण्यात यशस्वी होतोय गोलंदाज प्रतीक. आणि त्याचबरोबर हा असेल डॉट चेंडू, म्हणजे समीकरण असेल 9-25. आणि किरण मोरे जसा बाद होतोय तसा त्याचाच धाकटा भाऊ सूरज मोरे मैदानामध्ये दाखल होतोय. समीकरण असेल 9-25. 9 चेंडू जिंकण्यासाठी 25 धावांची अजूनही आवश्यकता. चला स्पीडअप करायचं. यानंतर मेगा फायनल देखील खेळवायची आहे. प्रकाश हळूहळू मंदावतोय, सूर्य पश्चिमेला जातोय, त्यामुळं स्पीडअप करायचं मॅचला. 9-25 ही देखील विकेट महत्वाची असेल. दोन्ही विकेट प्रशांत आणि दुसऱ्या बाजूला सूरज. गोलंदाजी मार्कवर प्रतीक. लिडिंग एज घेतली. चांगला प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय. नितीन मोरे स्वतः विकेट किपरच्या भूमिकेमध्ये, मात्र त्यांना बेट करून चेंडू जातोय घोषित क्षेत्रामध्ये. सिंगल. समीकरण असेल 8-24. टीमची धावसंख्या 22, लक्ष आहे 46 धावांचं फायनल मध्ये जाण्यासाठी. कोणता संघ फायनल मध्ये जाणार, कोणता संघ मात्र या ठिकाणी पराभूत होणार, हे मात्र उर्वरित 8 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळेल. समीकरण असेल 8 चेंडू 24 धावा. यावेळेस डान्सिंग डाऊन द विकेट, फुल टॉस, टिकरेंटचा फटका आणि फॉलो थ्रू मध्ये खाली येतोय प्रतीक आणि कॅच ड्रॉप करतोय. काय होतंय बघा मॅच मध्ये, प्रेशर काय आहे सेमीफायनलचं हे जाणवतोय आपण मैदानावर. समीकरण 7-23. धावफलकावर धावा लागतात 23, लक्ष 46 धावांचं. आता मात्र विचार विनिमय केला जातोय. आपण पाहिलं तर सल्ला मसलत केली जाते.
नितीन मोरे काही टिप्स शेअर करतायत प्रतीक बरोबर. आणि स्ट्राईकला असेल लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रशांत. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. यावेळेस मात्र प्रशांत राऊंड द विकेट गोलंदाजी करण्यासाठी येतोय. लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रशांत साठी शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातला. या चेंडूवर जर चौकार षटकार आला तर मात्र चांगलं समीकरण शेवटच्या 6 चेंडूवर आपल्याला पाहायला मिळू शकतं. फुलटॉस धाव फलकावर जाऊया आपण. धावा लागतायत 29. या षटकाराने मात्र आत्मविश्वास नक्कीच वाढला असेल. मात्र शेवटच्या चेंडूवर षटकार आल्यामुळे स्ट्राईकला आता मात्र असेल सूरज मोरे असेल आता स्ट्राईकला. तर नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत. समीकरण 6-17. टीम मीटिंगची आवश्यकता. मात्र कृपया जास्त वेळ घेऊ नका. यानंतर मेगा फायनल आहे. महिन टीमने तयार राहायचंय. सचिन दादा आपली प्लेइंग 11 आपण रेडी ठेवायची आहे. जशी मॅच संपेल मैदानाकडे आपण वाटचाल करायचंय. समीकरण 6 चेंडू 17 धावा. 6 बॉल 17 रन्स रिक्वायर्ड टू विन. सचिन पवार आपण पाहतोय निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय. वन ऑफ द एक्सपिरियन्स बॉलर इन पाटण तालुका टेनिस क्रिकेट. अर्थातच सचिन पवार. समीकरण 6 चेंडू 17 धावा. स्ट्राईकला असेल युवा जिगरबाज सूरज मोरे. पहिला चेंडू आपण पाहतोय आणि यष्ट्यांचा वेध घेतला जातोय विकेट किपर कडनं. नितीन मोरे लगेच चेंडूला कलेक्ट करतायत. कॉम्बिनेशन क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सूरज मोरे यांच्या विकेटचा काढता पाय. समीकरण असेल 5-17. कारण महत्वाचं म्हणजे हा येतोय डॉट चेंडू. आणि आपण पाहतोय मैदानामध्ये त्याची जागा भरून काढण्यासाठी किशोर काटे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर ऑफ पाटण तालुका टेनिस क्रिकेट, 4थ्या क्रमांकावर दाखल होत आहेत. समीकरण 5-17. मात्र स्ट्राईकला स्वतःच असतील. नॉन स्ट्राईकला असेल प्रशांतला या ठिकाणी स्ट्राईक मिळणं आवश्यक असेल. कारण ज्या पद्धतीची तो फटकेबाजी करतोय, एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधनं आलाय आणि त्यानंतर मात्र तो या ठिकाणी मोठे फटके खेळू शकतो का, की किशोर डगआउट मधनं सेट होऊन आलाय, की सचिन मात्र गोलंदाजीमध्ये काय किमया करतोय. पहिल्या चेंडूवर तरी किमया झाली. 5-17 समीकरण. यावेळेस पहा बॅकफुटला गेले बॉडी आणि किशोर उल्लेख झाला. किशोर काटे डगआउट मधनं सेट होऊन आलेत की काय, नक्कीच आलेत. कारण पहिल्या चेंडूवर खरपूस समाचार. चेंडू सीमा पार येईल षटकार. समीकरण असेल 4 चेंडू 11 धावा. 4 मेगा फायनल. सचिन पवार विकेट संपादन केल्यानंतर षटकार खातोय. फुलटॉस त्याच दरम्यान आपण पाहतोय यादववाडी सळवे आणि वरपेवाडी सळवे या दोन्ही टीमचं या ठिकाणी आगमन होते. त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या ज्योतिर्लिंग प्रसन्न चषक 2022 मध्ये. समीकरण 3-9. टीमची धावसंख्या 37. 46 लक्ष. 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. जिंकण्यासाठी 9 धावांची आवश्यकता. फुलटॉस आपण पाहिलं. समीकरण आले 2 चेंडू 3 धावा. अजून एक जर षटकार आला तर प्रतीकजी बोरगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक किशोर काटे यांच्यासाठी असेल. 2 चेंडू 3 धावा. षटकार ठोकणार, चौकार ठोकणार की सिंगल डबल्सवर कॉन्सन्ट्रेट केलं जाणार, काय रणनीती आखली जाणार, की सचिन पवार मात्र करतोय कमबॅक. 2 चेंडू 3 धावा. यावेळेस मात्र सोडून दिलंय आणि वाईट
समीकरण